वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील आरोपींचे वकील ॲडव्होकेट विपुल दुशिंग यांनी कोर्टात मांडलेल्या युक्तिवादावर समाज माध्यमांसह विविध स्तरातून विपुल दुशिंग यांच्यावर टीका होताना पाहायला मिळते। त्यांना समाज माध्यमात ट्रोल देखील केले जात आहे। अनेक राजकारण्यांनी त्यांचा निषेध देखील केलेला आहे। या संदर्भात बोलण्यासाठी विपुल दुशिंग यांनी जो युक्तिवाद केला या संदर्भात ॲडव्होकेट असीम सरोदे यांना नेमकं काय वाटतं किंवा त्यांचा युक्तिवाद हा चुकीचा आहे किंवा काय या संदर्भात बोलण्यासाठी असीम सरोदे आहेत। असीमजी काय सांगणार, ज्या पद्धतीने विपुल दुशिंग यांनी वैष्णवी हगवणे प्रकरणातला जो युक्तिवाद केला, तुम्हाला काय वाटतं की ते एकूण वैष्णवीचं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न केलाय असं देखील त्यांच्याबद्दल बोललं जाते? वकिलांना न्यायालयामध्ये आरोपीची बाजू मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि जे शक्य असेल तशा प्रकारचा युक्तिवाद करून आपला आरोपी जो आहे तो निर्दोष कसा आहे हे सांगण्याचा सुद्धा अधिकार आहे। परंतु माध्यमांसमोर बोलताना कोणत्या गोष्टी आपण मांडल्या पाहिजे याच्याबद्दलचं तारतम्य त्यांचं गेलेलं दिसते। कदाचित ॲडव्होकेट दुशिंग यांना सुद्धा आता माहिती झालं असेल किंवा त्यांना कल्पना आली असेल की आपण जे बोललो ते वक्तव्य बरोबर नव्हतं। दुसरी गोष्ट अशी की साधारणतः आपण हे नेहमी पाहतो की आरोपीची बाजू मांडताना काही बोललं तरी चालेल आणि त्याच्यामध्ये कोणाचं चारित्र्यहनन झालं तरी काही हरकत नाही। अशा पद्धतीने जेव्हा कोणी बोलत असेल कोर्टामध्ये सुद्धा, तेव्हा न्यायाधीशांचं काम आहे की त्यांनी ती प्रोसेस मॉनिटर केली पाहिजे। त्याच्या संदर्भात त्यांनी मज्जाव केला पाहिजे, थांबवलं पाहिजे वकिलांना की तुम्ही असं बोलू शकत नाही। मध्यंतरी सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा याच्याबद्दलची चिंता व्यक्त केली आणि स्त्रियांबद्दल, लहान मुलांच्या हक्कांसंदर्भात, बलात्काराच्या केसेस संदर्भात जेव्हा एखादी केस सुरू असेल तेव्हा स्त्रियांबद्दलचे कोणते वाक्य आपण वापरू नये, कोणते वाक्य रचना आपण केली पाहिजे या संदर्भात त्यांनी एक मार्गदर्शक पुस्तिका सुद्धा काढली होती। आता ती शेवटच्या पातळीपर्यंत म्हणजे जिल्हा न्यायालयापर्यंत तशी माहिती पुस्तिका किंवा त्याची माहिती सुद्धा आलेली नाही असं आपल्याला याच्यावरून दिसते। असंवेदनशील वक्तव्य करणं टाळणं आवश्यक आहे। दुसरीकडे बऱ्याच वकिलांना असं वाटते की माध्यमांसमोर बोलणं हे सोपं आहे, पण मी इतके वर्ष वकिली करत असताना 25 वर्ष मी आता वकिली करतोय, मी न्यायालयात सुद्धा आणि न्यायालयाच्या बाहेर सुद्धा कधीच आपण असंवेदनशील वक्तव्य करायचे नाही हे खूप कटाक्षाने पाळलेलं आहे आणि ती एक शिकण्याची प्रक्रियाच असते असं मला वाटते। त्यामुळे माध्यमांसमोर बोलणं अधिक कठीण आहे हे वकिलांनी लक्षात घेतलं पाहिजे। ते सोपं नाही, न्यायालयामध्ये काही बोलण्यासारखं ते नाही, कारण की समाज आपल्याला माफ करत नाही आणि समाजाचा जो एक उद्रेक झालेला आहे या सगळ्या विधानांसंदर्भात त्याची सुद्धा आपण वकील म्हणून सगळ्यांनीच दखल घ्यायला पाहिजे असं मला वाटते की असं चारित्र्यहनन करणं हे चुकीचं आहे। जे सिद्ध करता येण्यासारखं असेल ते आपण मांडावं जरूर, परंतु निराधार पद्धतीने काहीतरी आरोप बेछूट करायचे हे योग्य नाही। याची दखल मला वाटते बार काउन्सिलनी किंवा बार असोसिएशननी सुद्धा घेतलेली आहे। महिला आयोगाने सुद्धा नोटिसेस पाठवलेल्या आहेत। पण प्रसंगानुरूप हे न राहता याच्या संदर्भातलं एक कायमस्वरूपी प्रबोधन झालं पाहिजे की संवेदनशील भाषा काय असू शकेल न्यायालयामध्ये बोलण्याची आणि बाहेर पण बोलण्याची। कुठेतरी विपुल दुशिंगांचं जरी ते वकील म्हणून त्यांनी ती भूमिका मांडलीच, पण ते असंवेदनशील अशा पद्धतीचं त्यांचं हे सगळं हा सगळा युक्तिवाद आहे किंवा ज्या पद्धतीने त्यांनी स्टेटमेंट केलं आहे ते सगळं। आता तुम्ही विपुल दुशिंग यांच्याबद्दल प्रश्न विचारताय त्यामुळे ते व्यक्तिकेंद्रित होऊ शकते, परंतु मी सातत्याने सांगण्याचा प्रयत्न करतोय की विपुल दुशिंग यांच्याबद्दल केवळ बोलून चालणार नाही। आता हे प्रकरण तुमच्या माध्यमांच्या संवेदनशीलतेमुळे पुढे आलेलं आहे आणि लोकांना कळत आहे की वकील अशी भाषा वापरतात, पण साधारणतः अशीच भाषा बऱ्याच ठिकाणी वापरली जाते। म्हणजे बलात्काराच्या तर केसमध्ये तुम्हाला सांगतो किंवा स्त्रियांवर अन्याय, अत्याचार, हुंडाबळीच्या केसेसमध्ये इतक्या वाईट पद्धतीने स्त्रियांना नामोहरम केलं जायचं कोर्टामध्ये। स्वारगेटच्या केस संदर्भात देखील अशाच पद्धतीने आरोपीच्या वकिलांनी जे काही वक्तव्य केलं होतं। स्वारगेटच्या प्रकरणामध्ये सुद्धा बलात्कार पीडित एका मुलीबद्दल इतक्या वाईट पद्धतीने त्या वकिलांनी वक्तव्य केले होते की त्याच्या संदर्भात सगळ्यांनीच बोलण्याची आवश्यकता होती। पण तुम्ही बघितलं असेल की आम्ही सातत्याने प्रयत्न केला की जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घ्यावी, पोलीस अधीक्षकांनी दखल घ्यावी, न्यायालयाने दखल घ्यावी, पण कोणीही दखल घेतली नाही। म्हणजे एक साधी गोष्ट होती
की आपल्याला हे सांगायचं होतं की तुम्ही त्या स्त्रीचा चारित्र्याचं हनन करणारं वक्तव्य करू नका, आम्ही त्याच्यावर मनाई आदेश पारित करताय. आता याच्यामध्ये कुणाचंच नुकसान नव्हतं, पण आपण एक समाजाला पुढे नेलं असतं की आपण भाषा वापरताना, व्यक्त होताना कशा पद्धतीची संवेदनशीलता ठेवली पाहिजे, पण ते सुद्धा कोणी केलं नाही. त्यामुळे मला असं वाटतं की केवळ गदारोळ करून याच्या संदर्भातलं होणार नाही. तुमचा उद्देश जो आहे, आपण दोघं बोलतोय, संवाद करतोय त्याचा, की वकिलांनी सार्वत्रिकपणे ठरवलं पाहिजे की आपण संवेदनशीलच बोललं पाहिजे. आता याच्यासाठी काय करावं लागेल? याच्यासाठी आपल्याला ज्यांना दुःख झालेलं आहे, जे विक्टीम आहेत, जे अन्यायग्रस्त आहेत, त्यांचं जीवन, त्यांचं म्हणणं हे थोडं समजून घेता आलं पाहिजे. ते जीवन जगता आलं पाहिजे थोड्या वेळासाठी, आणि मग आरोपीची बाजू आपण मांडली पाहिजे. आरोपीने काहीतरी चुकीचं केल्याशिवाय तो आरोपी नाही, हे तर बहुतेक प्रकरणामध्ये आपल्याला दिसते. त्यामुळे मला असं वाटते की विक्टिम सेंट्रिक पर्स्पेक्टिव्ह ज्याला आपण म्हणतो, की अन्यायग्रस्तांच्या दृष्टीने विचार करणारी न्यायव्यवस्था ही असण्याची जास्त गरज आहे. निश्चितच. पण तुम्ही जसं म्हटलं की बार काउन्सिलने देखील या संदर्भात, मात्र बार काउन्सिलने अजून देखील त्यांच्यावर कुठली कारवाई, कारण की महिला आयोगाने देखील त्यांना पत्र पाठवलंय, इतर त्यांनी उलट कुठेतरी वकिलांच्या बाजूने उभं राहण्याचाच एकूण त्यांचा हे दिसतोय, पैलू दिसतोय, किंवा तशा पद्धतीचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. हो, बरेचदा असं होते. म्हणजे आता ॲडव्होकेट्स ॲक्टची रचनाच अशी आहे की वकिलांनी वकिलांचा बचाव करू शकतील अशा पद्धतीच्याच प्रक्रिया सगळ्या आहे. म्हणजे मी जेव्हा कॅनडाची किंवा अमेरिकेची किंवा जापानची अशा वेगवेगळ्या देशांमध्ये जाऊन त्यांची वकिलांची संहिता काय हे बघितली, तेव्हा माझ्या लक्षात आलं की कॅनडाचं ॲडव्होकेट्स ॲक्टचं पुस्तक इतकं मोठं आहे. म्हणजे फी कशी घ्यायची, फी कशी परत करायची, किती फी परत करायची, केव्हा फी परत करायची, याच्याबद्दल सुद्धा त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. त्यामुळे असंतोष जो पक्षकारांच्या मनामध्ये असतो तो नष्ट करण्यासाठी काय करायचं वकिलांनी, याबद्दल त्यांच्या कोड ऑफ कंडक्टमध्ये नमूद केलेलं आहे. पण आमच्या बार असोसिएशन किंवा आमच्या ॲडव्होकेट्स ॲक्ट जो आहे भारतातला, तो एवढंसंच पुस्तक आहे, काही पानांचं, एक 15-20 पानांचं, आणि त्याच्यामध्ये वकिलांनाच वाचवण्याची प्रक्रिया जास्त दिसते. त्यामुळे आपण हे मान्य केलं पाहिजे की पत्रकार असतील, वकील असतील, पोलीस असतील, न्यायाधीश असतील, किंवा कोणी इंजिनियर असतील, किंवा कोणी मंत्री असतील, या सगळ्यांमध्ये काही वाईट प्रवृत्तीचे लोक आहेत. आणि ते जर आपण मान्य केलं तर मग वाईट प्रवृत्ती काढण्यासाठी काय करायचं याच्यावर विचार आपण करू शकतो. पण तशी प्रक्रियाच आपण होऊ देत नाही. आणि आपण आपल्या कम्युनिटी, म्हणजे तुमच्या पत्रकारांपैकी कोणावर आरोप झाला तर तुम्ही पत्रकार कम्युनिटी म्हणून एकत्र येता, आमच्या वकिलांच्या कोणावर आरोप झाला तर आम्ही वकील कम्युनिटी म्हणून एकत्र येतो. त्याच्यापेक्षा हे पाहिलं पाहिजे की आपण वाईट काय आहे आणि ते वाईट काढण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. म्हणून हा ॲडव्होकेट्स ॲक्ट जो आहे त्याच्यामधली मिसकंडक्टची जी डेफिनेशन आहे ती सुद्धा अपूर्ण आहे. ती स्पष्ट असली पाहिजे, त्याचं स्पष्टीकरण असलं पाहिजे, आणि व्यापकता त्याची वाढवून ॲडव्होकेट्स ॲक्ट हा नवीन स्वरूपात येण्याची सुद्धा गरज आहे, असं माझं स्पष्ट मत आहे. पण मग या सगळ्या याच्यामध्ये बार काउन्सिलकडनं विपुल दुशिंग यांच्यावर कारवाई होईल असं वाटतंय सगळं तुम्हाला, असं एकूण बार? पण आपण जेवढ्या तडकाफडकी सगळे निर्णय घेण्याचा विचार करतो तशा पद्धतीने कायद्याची प्रक्रिया चालत नाही. त्यामुळे विपुल दुशिंग यांच्यावर अशी लगेच कारवाई असं वगैरे काही होईल असं मला वाटत नाही. त्यांना उत्तर देण्यासाठी संधी देण्यात येईल, स्पष्टीकरण मागण्यात येईल. ते स्पष्टीकरण योग्य आहे की अयोग्य आहे हे बघितलं जाईल, आणि त्याच्यानंतर कारवाई करायची नाही की याचा विचार केला जाईल. तर कायद्याच्या त्या प्रक्रियेतून नक्कीच जास्त चांगल्या पद्धतीने वकिली व्यवसाय हा दर्जेदार होईल असा प्रयत्न आपण केला पाहिजे. या सगळ्या युक्तिवादानंतर, त्यांच्या या सगळ्या वक्तव्यानंतर शरद पवार गटाच्या नेत्या ॲडव्होकेट रोहिणी खडसे यांनी देखील एक वक्तव्य केलं की या विपुल दुशिंगांच्या कांचीला जो लगावेल त्यांचा मी सत्कार करेल, अशा पद्धतीचं त्यांचं वक्तव्य आलेलं आहे, ज्या वक्तव्याचा बार काउन्सिलकडनं निषेध करण्यात आलेला आहे. मात्र जो संताप होता, तो संताप किंवा निषेध जो होता तो त्यांनी मांडलेला आहे खरं तर रोहिणी खडसेंनी. पण रोहिणी खडसेंनी तो संताप यासाठी व्यक्त केला असेल की स्त्रीच्या चारित्र्याबद्दल एका वकिलांनी चुकीचं वक्तव्य केलं, तर आपण तो संताप समजून घेतला पाहिजे. पण मग त्यांना तो संताप त्यावेळी का झाला नाही, जेव्हा त्यांचे वडील एकनाथ खडसे यांनी काही स्त्रियांबद्दल, विशेषतः अंजली दमन यांबद्दल अत्यंत वाईट वक्तव्य केलं होतं. आंबे आणि काय काय त्यांनी म्हटलेलं होतं. तर एका स्त्रीबद्दल इतकं वाईट वक्तव्य त्यांच्या वडिलांनी, जे ज्येष्ठ नेते आहेत राजकारणातले, त्यांनी केलं, तेव्हा त्यांना तो राग आला नाही, आणि आता त्यांना तो राग आला. त्यामुळे त्या रागाचं जर एकत्रीकरण आपण केलं तर तो तेव्हा पण राग यायला पाहिजे होता, आत्ता पण आला असता, तर आपण समजू शकलो असतो की रोहिणी खडसे या खरोखर संवेदनशील आहे. राजकीय दृष्टिकोनातून तुम्ही भूमिका घेत असाल तर मला तरी ती मान्य नाही.
आणि दुसरी गोष्ट त्यातली अशी आहे की आपण एक सत्ताबाह्य काहीतरी पॅरलल व्यवस्था तयार करू शकत नाही कानशिलात मारण्याची. म्हणजे त्या काय म्हणतात की विपुल दुशिंग यांना कोणी 4 कानशिलात देतील तर मी त्यांचा सत्कार करीन. ही हिंसा पसरवण्याची पद्धत आहे. हे चुकीचं आहे. बेकायदेशीरता वाढवण्याची ही पद्धत आहे. आणि त्यामुळे रोहिणी खडसेंचा सुद्धा मी निषेध करतो की त्यांनी अशा पद्धतीने वक्तव्य करू नये की कायदा हातात घेण्यासाठी लोकांना उद्दीपित करायचं आणि मग बेकायदेशीरता वाढली तर मग म्हणायचं की नाही आम्ही. तर भावनांवर जे राजकारण चालते आणि भावनां भडकवून समाजामध्ये काहीतरी अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न होतो तो सुद्धा चुकीचा आहे. म्हणून मी रोहिणी खडसेंना तेव्हाच ट्विट केलं. त्यांना सांगितलं की तुम्ही अशा प्रकारची भाषा वापरणं अत्यंत चुकीचं आहे. आणि खरोखर संवेदनशीलता असेल तर ती नेहमीसाठी कोणीही असेल समोर ज्यांनी चुकीचं केलं असेल तेव्हा त्यांच्याबद्दलचा आक्षेप तुम्ही घेतला पाहिजे. तर मग ती संवेदनशीलता जी आहे ती सातत्यपूर्ण असेल तर आम्ही ती मान्य करतो. पण अशी निवडक पद्धतीने संवेदनशीलता दाखवत असतील तर मग त्याच्याबद्दलचे आक्षेप घेतले जातील. पण या सगळ्या प्रकरणामध्ये महिला आयोग देखील चर्चेत आलंय. महिला आयोगाची एकूण भूमिका चर्चेत आलेली आहे. तुम्हाला वाटतं की महिला आयोगाची जी भूमिका या सगळ्या प्रकरणात असायला पाहिजे होती ती तशी दिसत नाही किंवा संशयास्पद एकूण तशी भूमिका असं वाटतं या सगळ्या प्रकरणामध्ये? महिला आयोगाच्या अध्यक्षांच्या कार्यपद्धतीपासून तर महिला आयोगाच्या संपूर्ण आत्तापर्यंतच्या या मागच्या त्यांच्या अध्यक्ष काळातल्या कार्यपद्धतीबद्दल खूप मोठे मोठे आक्षेप घेण्यात आलेले आहेत आणि ते खरे आहेत. म्हणजे मी तुम्हाला माझा अनुभव सांगतो. जेव्हा माझी बायको रमा ही 25 वर्ष या क्षेत्रात काम करते महिलांच्या आणि मुलांच्या. माझी बहीण स्मिता सिंगलकर ही नागपूरला असते. जेव्हा त्यांना त्यावेळेस विचारण्यात आलं की तुम्ही सदस्य व्हाल का आणि सदस्य म्हणून तुम्ही काम करा, तेव्हा त्यांनी होकार दिला होता. त्यांची इच्छा होती की आपण सदस्य म्हणून काम करायचं. पण मग त्यांना सांगण्यात आलं की नाही तुम्ही राजकीय पक्षाचे सदस्य आधी असले पाहिजे. मग कोणत्या तरी या 3-4 पक्षांपैकी कोणत्या तरी याचं सदस्यत्व घ्या, मग आम्ही तुम्हाला सदस्य करतो. म्हणजे याचा अर्थ काय की राजकारण प्रेरित जर नेमणुका असतील अध्यक्षांपासून तर सदस्यांपर्यंत तर त्या कामाचा दर्जा टिकेल का याचा तुम्ही विचार करा. आणि मला असं वाटतं की तो कामाचा दर्जा बिलकुल दाखवलेला नाही. म्हणजे आम्ही काम करतोय सातत्याने महिला आयोगासोबत, बाल हक्क संरक्षण आयोगासोबत, मानवी हक्क संरक्षण आयोगासोबत. आणि तुम्हाला सांगतो एक सुशीबेन शहा म्हणून अध्यक्ष होत्या. त्यांच्या काळामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी संवाद साधण्याचा प्रयत्न केला महाराष्ट्रामध्ये की ज्या ज्या सामाजिक संस्था महिलांच्या प्रश्नावर काम करतात त्यांना बोलवून काय करायला पाहिजे, काय कमतरता आहे, महिला आयोगाची भूमिका आणि कामाची दिशा काय असली पाहिजे याच्याबद्दल त्या संवाद साधायच्या. आणि त्यातून वेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण, संवेदनशीलता संवर्धन करण्याचे उपक्रम हे त्यांनी राबवले. त्यामुळे मला असं वाटते की केवळ राजकीय दृष्टिकोनातून पाहिलं तर मग आता इथे हगवणे कुटुंबाचा संबंध राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादांशी आहे म्हणून मग काहीच कार्यवाही करायची नाही. त्यामुळे हा विषय पुढे आलेला आहे की राजकारण याच्यामध्ये नसलं पाहिजे. माझं असं म्हणणं आहे की राज्य महिला आयोग हा राजकारण प्रेरित आहे आणि तसं नसणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तरच स्त्रियांना न्याय मिळेल. मग तुम्ही जसं म्हणता राजकारण प्रेरित आहे, मग या सगळ्या पदावरती मग सदस्य असू दे किंवा अध्यक्ष असू दे ते राजकीय व्यक्ती नसावं असं वाटतं तुम्हाला किंवा त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी असायला हवी? राजकीय व्यक्ती नसल्या पाहिजे आणि त्यांनी त्याच्यात खरोखर जीवाभावानी काम करणाऱ्या ज्या आहेत, जीव लावून काम करणाऱ्या आहेत अशा स्त्रिया खूप आहेत महाराष्ट्रामध्ये आत्ताही. म्हणजे आता सध्या राष्ट्रीय अध्यक्षसुद्धा ज्या झालेल्या आहेत महिला आयोगाच्या, राष्ट्रीय महिला आयोगाच्या, ती सुद्धा एक राजकीयच नियुक्ती आहे. त्यांचं काय आवाका आहे विचाराचा आणि त्यांनी काय कामं केले आम्हाला माहिती आहे. आणि त्याच्यामुळे मला असं वाटते की खरोखर आयोगांनी काम करायचं असेल तर ते मिशन झालं पाहिजे. मी तुम्हाला विनोबा भावेंचं एक उदाहरण सांगतो. विनोबा भावेंना जेव्हा इंदिरा गांधींनी प्लॅनिंग कमिशन ऑफ इंडियाच्या मीटिंगमध्ये एका विचारलं की काय काय केलं पाहिजे आपल्या भारताच्या प्रगतीसाठी असं वाटते, तर त्यांनी सांगितलं सगळे जे कमिशन आहे त्यातला क शब्द काढून टाका आणि ते त्याच्यामुळे मिशन होईल. आता हे मिशन राहिलं आहे का तुम्ही सांगा की तुमचं पुनर्वसनाचंच केवळ मिशन असेल की आपला राजकीय एक नेता आहे त्याचं पुनर्वसन तिथे करायचं आहे. मग हे पुनर्वसन केंद्र आहेत का सगळे आयोग? हा महत्त्वाचा विचार आहे आणि त्याच्याबद्दल सगळ्या राजकीय पक्षांनी गंभीरतेने विचार केला पाहिजे. नाहीतर न्याय वगैरे काहीच मिळणार नाही. तुमचे काही जण तिथे बसतील, त्यांना काय असेल ते मानधन मिळेल, ते मिरवतील सगळीकडे समाजामध्ये जसं रुपालीताई चाकणकर यांनी केलं. तुमचं व्यक्तिमत्व चांगलं आहे, तुम्ही चांगलं बोलता, काही गोष्टी त्यांच्या पाठ आहेत अक्षरशः वाक्याच्या वाक्य, त्याच्यावर टाळ्या मिळतात, याचा अर्थ त्यांनी काम केलं असा होत नाही. मला म्हणायचं आहे की रुपालीताई चाकणकर यांनी महिला आयोगाच्या, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणून मुळीच चांगलं काम केलेलं नाही. तुम्ही मागणी काही करताय?
राजीनामा त्यांनी दिलाच पाहिजे, त्यांनी स्वतःहून राजीनामा दिला पाहिजे. पण आता कसं आहे की नैतिकता राजकारणातली, समाजकारणातली एवढी खालच्या पातळीवर गेलेली आहे की स्वतःहून वाईट वाटून राजीनामा कोणी देतील असं होत नाही. ते फेविकॉलचे डबे घेऊनच बसलेले आहेत तिथे, खुर्ची मिळाली की ते चिकटूनच बसतात. त्यामुळे काय होत आहे की व्यापक कामाची दिशा ही चुकीच्या मार्गावर चाललेली आहे आणि न्याय मिळण्यामध्ये मोठे मोठे अडथळे राजकीय हितसंबंध जोपासणाऱ्या नेमणुकांमुळे झालेले आहे. धन्यवाद. तर ॲडव्होकेट असीम सरोदे आत्ता आपल्याशी बोलत होते. त्यांनी काही महत्त्वाचे मुद्दे मांडलेले आहेत. एकतर विपुल दुशिंग यांनी जे काही वक्तव्य केलेलं आहे त्याबद्दल आक्षेप निश्चितच आहे. बार काउन्सिल या संदर्भात जी काही कारवाई करायची ती करणारच. मात्र रोहिणी खडसे यांचं जे काही वक्तव्य आहे त्याचा देखील त्यांनी निषेध या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, महिला आयोगाने ज्या पद्धतीने काम करणं अपेक्षित आहे ते काम होताना दिसत नाहीये. त्यामुळे महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी राजीनामा द्यायला हवा अशी मागणी देखील असीम सरोदे करतायत. कॅमेरामन तुषार ननावरेसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे.